नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. शिवाजी कोण होता शीर्षकावरून वाद. पण गोविंद पानसरेंनी शिवाजी असा एकेरी उल्लेख का केला? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आपण आदराने महाराज, राजे, छत्रपती अशी बिरुदं लावतो. मग एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून फक्त शिवाजी असं नाव का लिहिलं गेलं? हा अपमान होता का? की त्यामागे दडलेली होती प्रेम, जवळीक आणि इतिहासाची वेगळी भूमिका? सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून राज्यात वाद पेटलाय. पुस्तकाच्या नावात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आक्षेप घेत काही नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र या शीर्षकामागे पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरेंची नेमकी भूमिका काय होती? त्यांनी शिवाजी हा शब्द का वापरला? हा केवळ शब्दांचा वाद आहे की विचारांचा संघर्ष? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी बालाजी. तुम्ही पाहताय विचारवर्तुळ. शिवाजी कोण होता हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही याच मुद्द्यावर काही संघटनांनी आक्षेप घेतले होते. त्यावेळी गोविंद पानसरेसोबत काम करणारे प्राध्यापक अशोक चौळास्कर यांनी या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मते इतिहास लेखनाची एक ठरलेली परंपरा आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये राजे, सम्राट, संत किंवा विचारवंत यांचा उल्लेख अनेकदा एकेरी स्वरूपातच केला जातो. उदाहरणार्थ, अशोकाने असं केलं, हर्षवर्धनाने ते केलं, चंद्रगुप्त म्हणाला, अशी भाषा इतिहास ग्रंथांमध्ये सर्वसाधारणपणे वापरली जाते. म्हणजेच शिवाजी हा उल्लेख अपमानासाठी नव्हे तर इतिहास लेखनाच्या शैलीचा भाग होता, असे पानसरेंचे मत होते. पानसरेंचे कुटुंबियांनीही याबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. त्यांच्या सून मेघा पानसरे सांगतात की गोविंद पानसरे यांना ग्रामीण महाराष्ट्राची मानसिकता चांगली माहिती होती. गावाकडच्या लोकांसाठी शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नव्हते, ते होते आपले माणूस, आपले रक्षक, आपला सखा, आपला बाप. ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम असतं, ज्याच्याशी नातं घट्ट असतं, त्यालाच आपण एकेरी हाक मारतो. आईला आई, वडिलांना बाप, भावाला भाऊ म्हणतो. त्यात अनादर नसतो, उलट आत्मीयता असते. त्यामुळे पानसरे म्हणत असत की आम्हाला शिवाजी महाराजांशी अंतर नको आहे, म्हणून आम्ही त्यांना आमच्या माणसासारखं शिवाजी म्हणतो. मेघा पानसरेंनी एक प्रश्न उपस्थित केला होता की आम्ही आमच्या शिवाजीला शिवबा म्हणायचं की शिवाजी म्हणायचं, हे आम्हाला इतरांनी का सांगावं? त्यांच्या मते ज्यांना शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे, त्यांनी इतरांच्या श्रद्धेचं प्रमाणपत्र देऊ नये. महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारे हे एकमेव पुस्तक नाही. आधीही असे उल्लेख झालेत. पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरे यांनी सांगितलं की शिवाजी असा एकेरी उल्लेख करणारे हे पहिले पुस्तक नाही. 1939 साली गणेश कुऱ्हाडेंनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावही शिवाजी कोण होता असंच होतं. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकात दगलबाज शिवाजी असा उल्लेख आढळतो. अनेक पोवाडे, आरत्या, घोषणा आणि गाण्यामध्येही शिवबा, शिवाजी, शिवा असे उल्लेख आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की तेव्हा हा अपमान नव्हता आणि आज तो अपमान कसा ठरतो? हा झाला शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावरून सुरू असलेला वाद आणि त्यामागची गोविंद पानसरेंची भूमिका. आता गोविंद पानसरे कोण होते आणि या पुस्तकात नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. तर कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या विचारसरणीचे पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील प्रभावी नेते होते. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, बहुजन समाज, जातीयतावाद विरोधी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं. त्यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय ठरलं. या पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त एका धर्माचे रक्षक नव्हे तर रयतेचा राजा, सर्व धर्मसमभाव मानणारा आणि बहुजनांचा कैवारी म्हणून मांडलं. 2015 कोल्हापुरात सकाळी फिरत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. काही दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. पुस्तकात नेमकं काय आहे? हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वेगळा दृष्टिकोन मांडतं. त्यात शिवाजी महाराजांना शेतकरी आणि गरिबांचा राजा, बहुजनांचा आधार, स्त्रियांचा सन्मान राखणारा शासक
सर्वधर्मीय प्रजेचा संरक्षक, अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला क्रांतिकारी राजा म्हणून सादर करण्यात आला आहे. पण आजचा खरा प्रश्न कोणता? वाद फक्त एका शब्दावर आहे का, की शिवाजी महाराजांच्या वारसावर कोणाचा अधिकार यावर आहे? शिवाजी म्हणणं अपमान आहे की आपलेपणा, हे ठरवण्याआधी त्या नावामागचं प्रेम, विचार आणि इतिहास समजून घेणं अधिक महत्त्वाचं नाही का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओत दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि विचारवर्तुळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.